कालच्या रात्रीमध्ये आपण बघितलं तळोजा मजकुरा संघ सुपर 4 मध्ये दाखल झालेले आहे आणि पहिल्या रात्रीमध्ये आपण 40+ जो पोल होता त्यामधून आपण बघितलं बामाली आणि नावाळी या दोन टीम फायनलमध्ये दाखल झालेल्या आहेत. अप्रतिम कामगिरी श्री गणेश विष्णू स्पोर्ट नावाळीची आणि त्यांच्यासमोर बामाली. तर नक्कीच सचिन पाटील हा धूर कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डम्पिंगवरती आपण बघितलं तर तिथे आग पेटवण्यात आली कचऱ्यावरती आणि त्यामुळे कुठेतरी ते पाणी ओतून विझवण्याचा प्रयत्न तो केला जाईल. ओपनिंग पेअर मैदानावरती तयार होते. गावदेवी SP11 सोनारपाडा संघ मैदानावरती या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करतोय. दत्ता तयार आहेत, बॉलची तपासणी करतायत आणि टेनिस बॉल चेंडू नेहमीच आपण बघत असतो की प्रत्येकजण तपासून घेत असतो. 2 चेंडू या ठिकाणी तपासायचे आहेत. एक चेंडू तपासलेले आणि मैदानावरती या ठिकाणी दोन्ही बॅट्समन तयार होत आहेत. फिल्डिंगसाठी सज्ज या ठिकाणी कल्याणमधील हा संघ आपण बघतायत. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे संघ. तेरा ट्रॉफीज यंदा आम्हाला 12th मध्ये माहिती देतात वाडेकरची की 13 ट्रॉफीज आतापर्यंत वाडेकरच्या नावावरती आहेत. पण माझ्या मते असं वाटतं की जास्तच असाव्यात, पण एक अंदाज 12th मध्ये सांगतात की 13 ट्रॉफीज आहेत. ओपनिंग पेअर मैदानावरती समीर पाटील आणि दत्ता ठाकूर त्या ठिकाणी दाखल होत आहेत. स्वागत करूया आपण सगळ्यात लाडक्या प्रेक्षकांचं जे मैदानावरती उपस्थित आहेत आणि जे यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्मार्ट TV वरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत, मोबाईलच्या स्क्रीनवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत. ओम साई MTC या चॅनलवरती त्यांचं स्वागत आहे. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं जरूर करा. ओम साई MTC सातत्याने दर्जेदार स्पर्धा कव्हर करतोय, अनेक मोठमोठे इव्हेंट कव्हर करतोय. त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. क्रिकेटचे सच्चे चाहते असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब करणं काही फार मोठं कठीण काम नाही. एखाद्याला मोटिवेशन मिळतं, आपला माणूस कुठेतरी प्रगती करतोय आणि एखाद्या चॅनलची श्रीमंती काय असते तर त्याचे सबस्क्रायबर. जितके जास्त सबस्क्रायबर तितकी जास्त प्रसिद्धी त्या चॅनलला मिळते आणि ते चॅनल तितकंच प्रसिद्ध होत असतं. बॉलिंग मार्कवर तयार कपिल पाटील नेहमीच फ्रंटलाईन बॉलर म्हणून काम केलंय. स्ट्राईकला आपण बघतोय दत्ता ठाकूर. हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय. दिशेपासून बरकडलेले पहिला चेंडू नियंत्रण नव्हतं कपिलचं. यष्टांच्या मागे विकेट किपर आपण बघताय त्या ठिकाणी प्रणित पाटीलला आपण बघतायत. बघा स्टॉप वॉच सुरू करण्यात आलेले आहे. लक्षात असू द्या प्रत्येकाला सूचना. आज जे संघ खेळत आहेत, उद्या परवा जे खेळणार आहेत, यापुढे सगळ्यांनाही ही सक्त ताकीद आहे. या दरम्यान आपण बघतो चेंडू येतो मागच्या बाजूने आपण बघतात फाईन लेगच्या दिशेने. अंपायर बाईचा इशारा ठिकाणी करतायत. 1 धाव. तर 10:40 पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालेला आहे. याकडे लक्ष द्यायचं आपण. तर 11 वाजता 4 ओव्हर कंप्लीट व्हायला हवेत. हा चेंडू स्विंग करतायत. टायमिंग तितकंसं चांगलं नव्हतं. चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय. ओ हो काय एफर्ट्स आहेत बघा, काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. ओम त्या ठिकाणी होते. ओम शेलार सुपर फिल्डिंग. यंगस्टर आपण बघतायत. वाडेकर सातत्याने यंगस्टरला प्रमोट करतोय, प्राधान्य देतोय. आज चेंडू शफून करण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित झालं नव्हतं पण फिल्डिंग सुपर झाली आहे. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर जाईलच पण ओमने चेंडूला आत ढकलला. आणखीन एक चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. डॉट बॉल. जबरदस्त मॅच होईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांचा क्रिकेटचा धगधगता इतिहास आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला दाखवतात. रोशन चेंडूला आत ढकलल्यानंतर ते बाहेर गेले. हा देखील चेंडू यष्टांच्या मागे. डॉट बॉल. सूर गवसलाय. पहिला बॉल वाईट फेकल्यानंतर आपण बघतात की कमबॅक जबरदस्त कपिलचा. भरपूर वर्षाचा अनुभव आहे कपिल. फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेकरला नेहमी संबोधलं जातं. त्यातला एक फिरकीपट्टू. हा चेंडू अगेन्स्ट टर्न खेळतात. आपण पूल करतात. मिड विकेटला फिल्डर तैनात आहे त्या ठिकाणी. 1 धाव पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण नीरज पाटील त्या ठिकाणी.
चांगलं क्षेत्ररक्षण नीरज आपण बघतायत. धावसंख्या धावफलकावरती 4 बॉलमध्ये 5 धावा झाल्यात. 5 बॉलमध्ये 5 धावा आपण बघतोय. चांगली बॉलिंग मैदानावरती. हा चेंडू देखील मागे जातोय. अशा प्रकारे या षटकाची सुरुवात वाईडने झाली आणि समाप्ती मात्र डॉट बॉलने. पहिलं षटक केवळ 5 धावा येत आहेत. दत्ताने 1 चेंडू फेस केला पण स्वतःचा अकाउंट उघडू शकला नाही. समीरने 4 चेंडूत केवळ 3 धावा केल्यात पण एक वाईड देखील त्यामध्ये होता आणि एक लेग बायच्या रूपाने धावली. ती बॉलरच्या अकाउंटमध्ये काउंट केली जात नाही पण 5 धावा आपण म्हणतोय. प्रोजेक्टेड स्कोअर 25 दाखवतोय पण बघूया सोनारपाडा संघ पहिल्या ओव्हरमध्ये धावा जरी कमी आल्या असल्या तरी हा संघ कमबॅक करू शकतो आणि त्यासाठी हा संघ जाणला जातो. बॉलिंग मार्कवर आपण बघतोय प्रणितला. तर प्रणित खरं तर डोक्यावरनं पिताचं छत्र हरवलेलं आहे. मागच्याच महिन्यामध्ये आपण बघितलं 1 तारखेला त्याच्या वडिलांना देव आज्ञा झाली. त्यामुळे वाडेकर संघ बऱ्याचशा स्पर्धा खेळला नाही. थोडा गॅप त्या ठिकाणी दिला गेला. तर नक्कीच त्याच्या दुःखात आपण सगळेजण सामील आहोत. प्रणित त्या ठिकाणी तयार होतोय आणि क्रिकेट हा खेळ असा आहे की तुम्हाला अनेक दुःख विसरायला लावत असतो. या खेळात तुम्ही जेव्हा तल्लीन होतात सगळी दुःख सगळे टेन्शन तुम्ही दूर सारून पूर्णपणे या खेळामध्ये समर्पित होत असता. या ठिकाणी आपण बघतायत 14 बच्चे उत्कृष्ट बॅट्समन बाराम पाटील. दुखापत होती बोटाला तरीही खेळत होते. आम्ही अनेक स्पर्धांमध्ये बघितलं आणि नुसते खेळत नव्हते धावाही करत होते आणि इथून हा चौकार पहिल्याच बॉलवरती प्रणितच्या येतोय. फलंदाज त्या ठिकाणी समीर पाटीलच्या बॅटमधून हा चौकार. ड्राईव्ह करतात यावेळेस मात्र चेंडूला चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्याच गोलंदाजीवरती प्रणितचं डॉट बॉल येतोय. प्रणित जास्त आपण बघितलं तर गती नाही आहे प्रणितकडे. जास्त चेंडू वळवण्याची तितकी कला नाही पण मध्यम गती गोलंदाजी करत असतो. मेरिटवरती गोलंदाजी करत असतो. प्रामुख्याने लेंथ ही फार महत्त्वाची आहे. त्याच्या दृष्टीने आपण ते बघत आलेलो आहे. हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपण बघतायत. विकेट किपरच्या भूमिकेत कपिल ला मात्र विकेट किपिंग करताना आपण बघतो. मगाशी प्रणित विकेट किपिंग करत होते जेव्हा कपिल बॉलिंग करत होते. धावसंख्या 10 वरती स्थिरावलेली आपण बघतायत. 3 बॉलमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये आपण बघतायत 5 धावा इथे खर्च झालेत. बॉलिंग मार्कवर तयार त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रणित वरती विकेट. यावेळेस ड्राईव्ह करतायत. बॉलर्स बॅक ड्राईव्ह पुन्हा एकदा चेंडू हाताला ब्रश करून गेलाय शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेने. या दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघतायत. गोलंदाजी खूप सुंदर होते आणि हाताला चेंडू लागलेला आहे. फार वेगाने ट्रॅव्हल करतात आणि दत्ताची बॅट फार वेगाने फिरत असते. सध्या दत्ताला शांत ठेवलं आहे पण दत्ता अशा पद्धतीने बॅटिंग करत नाही. दत्ता नेहमी विस्फोटक सुरुवात करत असतो. मोठमोठे फटक्यांसाठी तो जाणला जातो पण सध्या दत्ता ठाकूरला शांत ठेवण्यामध्ये यश आले. 5 चेंडूत केवळ 1च धाव गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 11. स्ट्राईक रेट त्याचा नेहमी 300-400चा आम्ही बघितलेलं आहे पण सध्या तो 100पेक्षाही खाली आपण बघतोय. ड्राईव्ह करतात यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला फील्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. इनफिल्डवरनं अतुल येत आहेत. चेंडू कव्हर करतायत. केवळ 1 धाव्या दरम्यानच्या काळात धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय. दुसऱ्या षटकाच्या अंती झाली ती म्हणजे 12 धावा. धावांची गती आपण बघतायत 6.00 प्रति ओव्हर मागे. उद्याचे जे सामने आहेत बघा. उद्या ओमसाई आगासन आणि नागाव टीममध्ये पहिली मॅच असणार आहे. उद्या वेळेवरती या आयोजकांच्या सूचना आहेत. आज जे घडले ते उद्या घडता कामा नये. आज येथून शेड्यूल संघ थोडे उशिराने आले पण उद्या अजिबात नाही कारण उद्या एक मॅच आय थिंक कव्हर करायची आपल्याला उपांत्य फेरीची. त्यामुळे प्लीज उद्या आगासन नागाव तर यजमान आहे ते येतीलच पण आगासन टीम
आपण जर कोणी यूट्यूबच्या माध्यमातून बघत असाल, कोणीही समर्थक असतील, गावातील व्यक्ती असतील, तर प्लीज आगासन टीमला हा निरोप द्या की उद्या लवकर या, उद्या 1:15 रिपोर्टिंग करा, अशी आयोजकांची सूचना आहे. उंबारली आणि सतरंगी हेदुटने दुसरा सामना असणार आहे. त्यानंतर गावदेवी गेसर वर्सेस स्कायर 11 शिरडोन हा संघ इनॅक्शनमध्ये असणार आहे. त्यानंतर दातिवली सुभाषचा संघ असेल पडले गावच्या विरुद्ध. या सगळ्या संघांनी वेळेवरती या. स्विंग करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही झाला, चेंडू गेला गलीच्या दिशेने. त्या ठिकाणी आपण बघतोय ही 1 धाव या दरम्यान अंपायर लेग बायचा इशारा करतात. आमचे अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे, मॅन फ्रॉम डोंबिवली पश्चिम. अप्रतिम कारकीर्द प्रसाद सहस्रबुद्धेंची राहिलेली आहे. फार कमी लोकांना माहिती आहे, आत्ताच्या जनरेशनला माहिती नाही. प्रसाद सहस्रबुद्धे आम्ही बघितलं आहे, खूप जबरदस्त बॅट्समन होते. JBCCसाठी मिडल ऑर्डरमध्ये हार्ड हिटर बॅट्समन होते. मोठमोठे षटकार ठोकण्यासाठी जाणले जायचे. हा चेंडू ऑन साईडला फ्लिक करतात, हवेत आहे, झेलची शक्यता, झेल टिपलाय. नीरजने फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय. दत्ता या ठिकाणी नक्कीच अपेक्षा भंग करून डगआउटच्या दिशेने. खूप चांगलं बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी आपण बघितला. पहिला गडी बाद होतो मैदानावरती सोनारपाडा संघाचा. दत्ता ठाकूर, खरं तर मी नेहमी म्हणतो की षटकार मारतो जो दूर दूर, नाव त्याचं दत्ता ठाकूर, पण ही खरं तर बोलण्याची, हा डायलॉग बोलण्याची ती संधी मला मिळालीच नाही, पण हरकत नाही. दत्ता खूप जबरदस्त बॅट्समन आहे. आज त्याची कामगिरी चांगली झाली नाही, किंवा आपण असे म्हणू शकतो की बॉलिंग जबरदस्त झाली वाडेकरची. धावसंख्या 13 वरती पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅट्समन मैदानावरती विकी कोकाटे. ओहो, हा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. बघा काय जबरदस्त लाईन लिहित आपण बघतायत. वळणारा चेंडू आणि वळणारी वाढ नेहमीच घातक असते असं म्हटलं जातं. आणि आपण बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये आम्हाला रोशन दाखवत आहेत. चेंडूची पिचिंग मिडल स्टंपवरती पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघतोय. हा चेंडू यावेळेस मात्र असेल मिडॉनला. आय थिंक विकीला चेंडू चेहऱ्यावरती धडकला बहुतेक, तर पाणी घेऊन जा थोडं मैदानामध्ये. स्टॉपवॉच थांबवायचा आहे कारण की दुखापत झालेली आहे, त्यामुळे स्टॉपवॉच थोडा वेळ बंद करा जोपर्यंत खेळाडू पुन्हा एकदा येणार नाहीत. तर अमित मैदानावरती चालले आहेत. उसरकर संघाला इन ॲक्शनमध्ये आपण बघाल. वेताळ स्वामी संदप संघ त्यांच्या समोर असेल. VCC उसरगर, अर्थातच वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर इन ॲक्शनमध्ये यानंतर दिसेल. बघू शकाल ड्रोनच्या माध्यमातून एक सुंदर विहंगम दृश्य दाखवत आहेत. आणि विद्युत प्रकाश झोतामध्ये हे मैदान किती सुंदर लोभस दिसतंय, विलोभनीय दिसतंय, सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तर संदपचे प्रथमेश पाटील, विक्रांत किनी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आहेत. विक्रांत किनी प्रतिष्ठान या संघाचे निर्माते आहेत. त्याचबरोबर पाटील 11 अर्थातच वेताळ स्वामी क्रिकेट संघाचे संघनायक आहेत, पुरस्कर्ते आहेत. यायचे प्रथमेश पाटील, आपलं स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं स्वागत आहे. बघू शकाल आमचे भव्य आणि दिव्य असं व्यासपीठ, काय जबरदस्त हे दृश्य आपण बघतायत. हा नजारा डोळ्यांचं पारणं फेडणार आहे. यूट्यूबवरती जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती बघता ना तेव्हा अधिक आकर्षक ते दिसतं. त्या ठिकाणी विकी रिटायर्ड हर्ट झालेलं आहे. न्यू बॅटर मैदानावरती राहुल केने गेले RK त्या ठिकाणी. हा चेंडू उडवलाय, उंच गेलाय आणि गेलाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय, आज षटकार. आता रात्र झालेली, आता या गाण्याची गरज आहे. वालाच्या शेंगा शिजल्या आहेत का बघा. आता चेंडू पडल्यानंतर सर्व विकेट किपर चांगला कमबॅक त्या ठिकाणी आपण बघतायत. आणि फलंदाज बाद होत आहे समीर. बिग विकेट. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये काय घडलं होतं. अगेन्स्ट टर्न करण्याचा प्रयत्न, हलकीशी चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानावरती दुसरा विकेटचा बदल. समीर षटका ठोकल्यानंतर मात्र डगआउटच्या दिशेने 20 वरती हा दुसरा धक्का.
गावदेवी SP11 सोनारपाडा टीमला. तर 20 वरती 2 धक्के लागले, 3 षटकं कंप्लीट झाले. षटक संपलेले, 3 षटकं 20 धावा, धावांची गती 6.67 आपण बघतायत. अजूनही 2 षटकं आहेत. राहुलच्या सोबतीला न्यू बॅटर मैदानावरती दाखल झालाय ऋषी. तर गावदेवी SP11 सोनारपाडा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, जो निर्णय आपण आज पहिल्या मॅचमध्ये हेदुडण्याचा बघितला. तर प्लेयर कमी असल्यामुळे बऱ्याचदा असे डिसिजन घ्यावे लागतात, नाहीतर 100 मधून 98-99 संघ असे असतात की जे प्रथम फिल्डिंगच करतात. तर दहिसर मोरीचे आदरणीय ब्रह्माशेठ जयपाल यांचं या ठिकाणी आगमन झालेले. तर ब्रह्माशेठ आपलं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. राष्ट्रवादी चषक 2025 आजची तिसरी रात्र आणि अत्यंत दर्जेदार क्रिकेट आपण बघतायत मैदानावरती सुरू आहे. अतुल बॉलिंग मार्कवर तयार. अतुल भोईर ऑन साईडला खेळतात. अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड प्रचंड फास्ट. चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. चार धावा येतात. धावसंख्या धावफलक होती 24. हा चेंडू बॅटची एज. फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय बाद होतोय. आणखीन एक धक्का मैदानावरती. तिसऱ्या विकेटचं पतन सोनारपाडा टीमच्या. उत्कर्ष मैदानावरती आलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती 24 वरती 3 विकेट गमावलेले आहेत. 4थं षटक प्रगतीपथावरती अतुल भोईर. राऊंड द विकेट. ओ चेंडू यावेळेस मात्र पडल्यानंतर खूप जास्त बाहेर निघतोय. अंपायर आम्हाला सांगतात वाईड बॉल आहे. आमचे अंपायर स्वप्नील पाटील हे देखील डोंबिवलीला बिलॉंग करतात. अत्यंत अनुभवी क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द राहिलेली आहे. पण सद्यस्थितीमध्ये खूप जबरदस्त अंपायर अनेक स्पर्धांमध्ये स्पेशली भिवंडी विभागामध्ये ते अंपायरिंग करत असतात. आज त्यांना या ठिकाणी आणलेले. फुल टॉस ॲट. व्यवस्थित टायमिंग झालं नाही. चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. फिल्डरच्या रेंजच्या बाहेर येतो हा चौकार. वॉट अ शॉट. टायमिंग तितकंच बेमिसाल नव्हतं पण हवं ते मिळवलंय. गॅपमध्ये पाठवलंय. मोठी गॅप होती. उत्कर्ष बॅटमधून हा चौकार. 25 धावसंख्या 29 धावफलकावरती आपण बघतोय. यावेळेस मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित आला नाही. धावची संधी आणि त्या ठिकाणी बघूया अंपायरचा डिसिजन काय येतोय. थर्ड अंपायरला रेफर केलेली आहे. तिसऱ्या पंचांची मदत ग्राउंड अंपायरने घेतलेली आहे, कारण मनामध्ये प्रश्न आहे. डिसिजन फार क्लोज आहे. आपण चेक करूया. 12 या ठिकाणी आहेत. 40+ उत्कृष्ट क्रिकेटपटू रतन मानेरकर आमचे अंपायर. तर त्यांची सासूरवाडी इथे आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे आणि लय दिवसानं गेलो या सासूरवाडीला. अशा पद्धतीने कदाचित सासूरवाडीला गेले असतील आणि बॅट्समन आऊट आहेत. थर्ड अंपायरने सांगितले या ठिकाणी आऊट आहेत, बाद आहेत.
आणखीन एक धक्का लागतोय. खूप चांगली बॅटिंग त्या ठिकाणी सुरू होती, पण डावचित होणं कुठेतरी मागात पडू शकतं. बघू शकाल भरपूर लांब आहे. दूध का दूध और पाणी का पाणी करण्यासाठी MTC आहे. कोणावरही कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही ही पारदर्शकता आणण्यासाठी तर आपण ह्या चॅनलची मदत नेहमी घेत असतो. अत्यंत सुंदर पद्धतीने ही स्पर्धा कव्हर करत आहेत. न्यू बॅटर श्रवणला मैदानावरती आपण बघतो. श्रवण ठाकूर उत्कर्ष नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हा खेळाडू उत्कर्ष करेल. टॅलेंट जरूर आहे, फार कमी वय आहे. समीर पाटील हे सगळे नवीन नवीन खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. समीर पाटील की फिटनेसचे नक्कीच फाउंडर आहेत. जवळजवळ 3 ते 4 ब्रांचेस त्यांचे आहेत. त्यांची जिम आहे की फिटनेस. टिटवाळामध्ये देखील ती एक जिम त्यांची ब्रांच सुरू आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय, पाठवलाय. काय जबरदस्त प्रहार त्या ठिकाणी आपण बघतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने गेलाय आणि येतोय हा षटकार. चाळीस 50च्या पुढे आसपास गेले. बॉल हवाय का तर बॉल पाठवून द्या मैदानात. जुना बॉल द्यायचा आहे का? कधी चेंडू हरवला फुटला तर रूल्स काय? नवीन आहे ना? नवीन आहे तर नवीन बॉल देऊन टाका मैदानात अंपायर सांगतात. कारण चेंडू हरवलाय, अंधारात कुठेतरी तो लपलेला आहे, गायब झालाय. त्यामुळे नवीन चेंडू दिला जाय. निव्याचे चेंडू आपण वापरतोय. काही ठिकाणी कॅप्टनला महत्त्व दिले जातं, काही ठिकाणी सिक्सर सुप्रीमो आहे, काही ठिकाणी 70-70चे बॉल, 10x बॉल. पूर्वी एकच ब्रँड सगळ्यांना माहिती आहे, तो म्हणजे MR आहे. त्याच्या व्यतिरिक्त फारशा कंपन्या ॲक्टिव्ह नव्हत्या. त्यानंतर खन्ना बॉलबद्दलही आम्ही ऐकलं होतं. हेडली देखील हा देखील चेंडू हे देखील कंपनी भरपूर प्रसिद्ध होती. कॅप्टन बॉल म्हटले की बॅटवर आला की तो गेला. निव्याचे चेंडू थोडे साईज नाही. या ठिकाणी संतोष पाटील यांचं आगमन होते. प्रथमेश पाटील यांचे पिताश्री माजी क्रिकेटपटू संदर्भ संघाचे भरपूर वर्ष अष्टपैलू खेळाडू म्हणून टीममध्ये त्यांची भूमिका आम्ही बघितली. अनेक मॅचेस त्यांनी जिंकून दिलेले आहेत. आणि मामा या ठिकाणी त्यात संतोष मामा यांचं आगमन झाले. स्वागत आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय तर बालचंद्र पाटील, त्याचबरोबर अभिमन्यू पाटील, विलास पाटील, कृष्णा पाटील या 4ही मान्यवरांना विनंती करून या आपण. आणि बघा रात्री बऱ्याच जणांना वेळ मिळतो. दिवसा सगळेजण कामामध्ये व्यस्त असतात. रात्रीच्या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी ही सगळी मंडळी आल्यात. क्रिकेट हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय, आवडता विषय. आणि जिथे जिथे क्रिकेट सुरू असतं अनेकांची पावलं मैदानाच्या दिशेने येत असतात. हे 4ही मान्यवर येत आहेत. स्वागत आहे आपलं हृदयाच्या अंतःकरणातून. तर 4 षटकं संपल्यात. 35 धावा धावफलकावरती बघतो आपण. ऋषी 6 वरती नाबाद आहे. श्रवणने एकही चेंडू फेस केला नाही, पण अंतिम षटक घेऊन येतं सर्वेश पाटील. काय जबरदस्त गोलंदाजी. सर्वेच्या अनेक क्लिप आपण बघितल्या ज्या व्हायरल झाल्या. आणि काय जबरदस्त त्याचा रॉंग वन, त्याचा लेग ब्रेक, त्याचा फास्टर वन. तर रामचंद्र संते उसरगडचे, त्याचबरोबर आमचे भरतदादा संते, दोघांना विनंती करून या. मगाशीच मी अनाउन्समेंट केली की आज जे संघ खेळणार आहे त्यांच्या सोबतीला जर कोणीही गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक आले असतील तर आपण मंचावरती या. कुठेही प्रेक्षकांमध्ये बसण्याची आवश्यकता नाही. आपल्यासाठी इतकं भव्य दिव्य असं व्यासपीठ तयार करण्यात आलेलं आहे. भरपूर जागा आहे, या आपण. रामचंद्रदादा संते नेहमीच किंग मैदानावरती त्यांची आमची भेट होत असते. उसरगड संघाचे बिग सपोर्टर आहेत. भरतदादा संते यांनाही विनंती करणं, हे देखील या संघाचे समर्थक आहेत. आणि प्रत्येकजण आपल्या गावाला, आपल्या संघाला सपोर्ट करतो आहे. आणि जो गावाचा होऊ शकत नाही तो कधीच कोणाचा होणार नाही असं मी नेहमी म्हणतो. की त्यामुळे संघ कुठलाही खेळू द्या, गावकऱ्यांनी सपोर्ट करणं गरजेचं आहे. ते करायला पाहिजे. तुमच्यामधला
जे गाव पण आहे, जसं आपण म्हणतो की देशभक्ती, तशी गावाबद्दलची श्रद्धा ती आपुलकी असणं गरजेचं आहे. ग्रामीण क्रिकेट यासाठी तर जाणलं जातं मित्रांनो. आपण नेहमी बघितलं की ओपन क्रिकेटपेक्षा ग्रामीण क्रिकेटला प्रचंड गर्दी होत असते. त्यामागचं कारण ग्रामीण क्रिकेटची जी क्रेज सातत्याने वाढत चालली आणि हा खेळ आजही गावाच्या अस्मितेसाठी खेळला जातो. ओहो, फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, पण फिल्डर चेंडूच्या खाली येतं. जज केलं होतं पण जेल पकडता आला नाही. या ठिकाणी आपण बघताय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अखेरचं षटक आहे, जितक्या जास्त धावा येतील प्रमुख पंच या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या पंचांशी काहीतरी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत, काहीतरी शंका मनामध्ये. तर धावपल करती बघतो आपण. एकूण झाले ते म्हणजे 39. आज फार कमी धावा आल्या. काल मला माहिती मिळाली की 50च्या पुढे किंवा 60च्या आसपास धावसंख्या होत होती. आज आपण पहिल्या मॅचमध्ये 38 धावा बघितल्या, त्यानंतर आपण 30 धावा देखील बघितल्यात, 37. काल 50च्या पुढे धावसंख्या. एव्हरेज रन आपण बघितलं 50च्या पुढे 55, 57 अशा धावसंख्या आपण बघितल्या. या दरम्यान आणखीन एक विकेट जाण्याची शक्यता. फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होत आहेत आणि 5व्या विकेटचं पतन मैदानावरती आपण बघतायत गावदेवी SP11 सोनारपाडा टीमच्या. मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान. सिद्धूची आपण बघतायत. या सगळ्यांना घडवण्यामागे सिद्धूचं फार मोठं योगदान आहे. 39 धावा धावफलकावरती. हा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आपण बघतायत हा डॉट बॉल. न्यू बॅटर मैदानावरती आलेले विकी जे रिटायर्ड होते पुन्हा एकदा बॅटिंगसाठी येत आहे. रूल आहे रिटायर्ड झाल्यानंतरही तुम्ही येऊ शकता जर तुम्ही दुखापतीतून सावरले असाल. ओहो, लेग ब्रेक होता. अगेन्स्ट टर्न खेळतायत. चेंडू गेलाय मागे. फिल्डर त्या ठिकाणी आपण बघतायत चेंडू कव्हर करतात तोपर्यंत येत आहेत या धावा. रनआउट होत आहेत. एक धाव येते. धावसंख्या धावफलक होते आपण बघतायत. टोटल एकूण झाले ते म्हणजे 40. 41चं टार्गेट आहे. मगाशी आपण ही धावसंख्या बघितली होती ती धावसंख्या आता पुन्हा बघायला मिळते. टार्गेट 41 आहे. 8.20 ही धावांची आवश्यकता आहे. टॉससाठी या संदप आणि उसरगर दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर टॉससाठी. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस अनिवार्य आहे. कंपल्सरी टॉस होणं गरजेचं आहे. त्यामुळे स्वतःला कुठल्याही प्रकारची पॅनल्टी लावून घेऊ नका. पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघांना 3 बॉलची पॅनल्टी लागली होती. 27-27 चेंडू त्यांना खेळावे लागले. तर प्लीज पॅनल्टी लावून घेऊ नका. उपस्थित असाल तर टॉससाठी या. संदप आणि त्याचबरोबर उसरगर आज शेजारी एकमेकांच्या समोर. पहिल्या मॅचमध्ये आपण हेदूडने त्याचबरोबर शिरडोनला बघितलं. इथे उसरगर आणि संदपमध्ये मॅच. या दोन्ही कॅप्टन या. वेताळ स्वामी संदप व VCC उसरगर दोन्ही कॅप्टन तयार आहेत. ब्रावो देखील आलेले आहेत. विशाल मात्रे. टॉससाठी कोण येईल? उसरगरचे कॅप्टन अतुल पाटील कॅप्टनच्या भूमिकेत असतील. तर दहिसर मोरीचे आपले लाडके मान्यवर ब्रह्माशेठ जयपाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. या उसरगचे कॅप्टन संदपचे आलेले आहेत. अतुल एक नवीन हेअरस्टाईल आपण अतुलचे बघतोय. केसांवरनं हात फिरवत आहेत. जुनीच आहे म्हणतात पण नव्याने तिला फिरवतोय. तर या उसरगचे कॅप्टन ब्रह्माशेठ जयपाल यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत.
आजच्या रात्रीतील हा पहिल्या फेरीतील आज चौथा सामना त्याची नाणेफेक आपण करतोय. मैदानावरती सामना सुरू आहे. आपण बघतायत 41चं टार्गेट वाडेकरला चेस करायचं आहे. विशाल मात्रे ब्रावो कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. टॉस बघून घ्या. एका बाजूला राष्ट्रवादी चषक आहे, एका बाजूला आयोजक. तर कॉल कोण करणार ते ठरवा आधी. राष्ट्रवादी चषक आणि आयोजक. तर ब्रावोचा कॉल असेल. राष्ट्रवादी चषक कॉल केलाय आणि आलाय आयोजक. टॉस जिंकलाय. मान्यवरांना विनंती करा आपण स्थान बनवायचं. अतुल टॉस तुमच्या बाजूने लागलाय. डिसिजन काय असणार आहे? बॉलिंग. अतुल ज्या पद्धतीने मॅचेस सुरू आहेत खेळपट्टी पण बघितली की काय घडते. काल भरपूर धावा होते, आज धावा होत नाही आहे. काय सांगशील? बॉलिंग करतायत आणि किती धावसंख्या होती रोखण्याचा प्रयत्न असेल प्रथम? 45. आयोजनाविषयी काय सांगशील? राष्ट्रवादी चषक विद्युत प्रकाश जोतामध्ये खेळण्याची एक वेगळी मजा असते. काय सांगशील या आयोजनाविषयी? छान आहे आयोजन. नाईटला खेळायला खूप मजा येते. टीममध्ये काय बदल असेल? मागच्या स्पर्धेमध्ये जो संघ खेळला तो सेम स्क्वॉड असेल की काही चेंजेस असतील? 2 प्लेयर न्यू आहेत. तर टॉस जिंकला. फिल्डिंग करण्यात ब्रावो. तर टॉस तुमच्या अगेन्स्ट गेला आहे. बॅटिंग करायची आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावा असं वाटतं की आपण उभ्या केल्या तर आपण त्यांना पराभूत करू? 45 ते 50 धावा करण्याचा प्रयत्न असेल. कारण इथे थंडी जास्त असल्यामुळे बॉल ट्रॅव्हल होणं मुश्किल जात आहे बॅटिंगला. तर आमचा हाच प्रयत्न असेल की 45-50 धावापर्यंत पोहोचण्याचा. विषय काय सांगशील? तूही एक स्पर्धेचा आयोजक आहेस. किंग ट्रॉफी तुझ्या माध्यमातून आयोजित केली जाते. या आयोजनाविषयी तू काय सांगशील? राष्ट्रवादी चषक आणि सचिन पाटील जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, या स्पर्धेविषयी आणि आयोजकांविषयी काय बोलशील? नाही, आयोजन तर भरपूर चांगलं केलं आहे. असं वाटत नाही की या एरियामध्ये आपण खेळतोय. कारण इथे आल्यानंतर पाहायला मिळालं की सुंदर त्यांनी असं आयोजन केलेलं आहे. थँक्यू. हे होते विशाल मात्रे उर्फ ब्रावो. नाणेफेकीचा कौल लागलेला आहे तो म्हणजे संदर्भ संघाच्या बाजूने ते फिल्डिंग करणार आहेत. इन्व्हाइट केले उसरला बॅटिंगसाठी. आपण होऊया लगेचच विद्यमान सामन्याकडे जाऊया. कॉम बॉक्समध्ये त्या ठिकाणी कॉमेंटेटर याच विभागातला एक जबरदस्त आवाज सौरभ पाटील येतील आपल्यासमोर. नोट आउट है. थँक यू सो मच विनोदजी पाटील सर. षटकातील पुढचा बॉल स्वीप केला. फडका चांगला बॉल चाला ऑन दी कार्पेट. जमिनीशी वार तयार करत असताना बॉल डीप स्क्वेअर लाईक सीमा पार. उत्तरार्धाचा पहिला दमदार चौकार. सेन्सिबल क्रिकेट तुम्ही पाहता. एक के लिए एकच धाव. पुढचा बॉल पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलला लक्ष गाठायचं. उत्तरार्धामध्ये पाठलाग करायचा 41 धावेचा. वाडेकर संघाला षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती तुम्ही पाहता. सबीरला समोर प्रणित ऑन स्ट्राईक. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही अतुलला पाहता. या षटकातील पुढचा बॉल फटका चांगला बॉल चालला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती मिळती आहे सिंगल स्कोर पुढे चालला. प्रेरित खेळला सुरुवात केली आहे. 1 धावा धावपलकावरती तुम्ही पाहता.
8 या आकड्यावरती 8.20 सरासरी प्रति षटकामध्ये लक्ष 41 समोर आहे. षटकातील शेवटचा बॉल बाय सातला कडा बॉल पॉइंटला फिल्डिंग जबरदस्त झाली. फिल्डरच्या माध्यमातून बॉल टर्न झाला, स्टॉप करण्यात आला. अशा रीतीने षटक संपलं जातं. P1चं पहिलं जिथे पाठलाग करायचा होता जय जल्लेश्वर वाडेकरला 41 आणि धाबा धावपलकावरती तुम्ही पाहता 9 या कड्यावरती. P2चं दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला. स्विच हिट फटका चांगला आठवत झाली. डबल हॉर्डरची पहिला टप्पा घेत बॉल चालला. बाउंड्री लाईनच्या दिशेनं थड मारला. स्वागत केला उत्कर्षाचं. ठोकला अतुलच्या बॅटमध्ये चौकार. Disconnected. फटका चांगला क्लिकचा बॉल चाला बॉललाच्या दिशेला वेगानं फुलटर धावतोय. लेग स्लिपचा बॉलला अडकवलं. तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन न स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती पुढे जात असताना 15 या कड्यावरती 15 धावा स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता. विकेट कीपर बीट, लेग स्लिपचा फिल्डर बीट, पॉइंट तुम्ही पाहता. फर्स्ट स्लिपचा फिल्डरना बॉलला स्टॉप केला आणि तोपर्यंत या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन न स्कोर पुढे चालला वेगानं. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 17 या आकड्यावरती 17 धावा स्कोरबोर्ड वरती. अतुलच्या बॅटमधून 16 वैयक्तिक खेळतोय. 7 बॉल 16. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला तुम्ही प्रणीतला पाहता. 2 बॉल ज्यांना फेस केल्यात 1 या युगदाडीवरती तुम्ही त्या प्रणीतला पाहता. उत्कर्ष षटक ज्याचं स्वागत चौकारने केला तो बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा सज्ज झाला. स्विच हिट पुन्हा एकदा. आता बॉल चालला डीप कव्हर पॉइंटला. वेगानं ट्रॅव्हल झाला. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल सीमा पार आला. अप्रतिम चौकार. फटका चांगला फक्त दिशा दिली आहे. लेग स्लिपला फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती बिल्टी आहे. फक्त एकच धाव आणि एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना
22 या आकड्यावरती P2चा दुसरा षटक प्रगती पथावरती. या षटकातील शेवटचा बॉल. बावीस धाबा स्कोरबोर्ड वरती. या षटकातील शेवटचा बॉल. समोर तुम्ही प्रणितला पाहता. बागपुळा कटकाचा प्रयत्न पॉइंटला प्रतिशेल हातामध्ये देऊन बसला प्रणित. प्रणितची विकेट मिळतीये उत्कर्षला आणि 22 वरती पहिला धक्का वाडेकर संघाला. पियुषाला बॉलिंग ट्रॅक वरती. तिसऱ्या षटकामध्ये अमर्तीत केलं. धावा धावफलकावरती 22. समीर यांचे सुपुत्र आता बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता. तिसऱ्या षटकामध्ये पियुषला तुम्ही पाहता. 18 बॉल 19 गरज आहे. अतुला तुम्ही पाहता 9 बॉल 21 वरती खेळतोय. या षटकातील पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज झाला. लेग स्टंपला सोडून जात असताना पंचांचा इशारा. वाईड बॉलचा अतिरिक्त धाव. 1 न स्कोर पुढे चालला. धावा धावफलकावरती पुढे जात असताना 23 या आकड्यावरती. 23 धावा धावफलकावरती. बॉल टू रन एक विषय तुम्ही पाहता या मॅच मध्ये. या षटकातील पुढचा बॉल. फटका चांगला. फिल्डर पोहोचतील का? जेलपर्यंत पोहोचले. बॉल हाताला स्पर्श होऊन जमिनीला लँड झाला. या बॉलवरती धावा मिळतात. त्या दोन धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती पुढे जात असताना 25 या आकड्यावरती अतुलचा झेल होता तो देखील सोडला. 25 धावा स्कोरबोर्ड वरती. 17 बॉल 16 धावेची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये विकेट महत्वाचे आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी. व्यवस्थित बॅट बदल नाहीये. बॅटच्या खालच्या बाजूला बॉल स्पर्श झाला. विकेट कीपरनं टिपलाय झेल. विकेट मिळते अतुलची पियुषला आणि दुसरा धक्का जय जलेश्वर वाडेकरला. कपिलला नवीन फलंदाज बॅटिंगसाठी. फुल टॉस होता. फुल टॉस करायला हवा होता. बीट झालाय कपिल. चेहऱ्यावरती स्माइल तुम्ही पाहताय कपिलच्या. डॉट बॉल आहे.
प्रथमेश पाटील जे सदस्य आहेत या तुम्हाला विनंती करतो आमच्या मुख्य व्यासपीठावरती. हा देखील फुलटॉस होता. आडवा बॅट किसला. एका धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 26 या आकड्यावरती 26 धावा धावपलकावरती या षटकातील पुढचा बॉल सिद्धूसाठी. अनधिकार पेड बॉल चला बॉन्डलाच्या दिशेनं लॉंग ऑन फेडर उपस्थित आहे. थोडी मिसफील झाली याचा फायदा लगेचच दुहेरी मध्ये 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 28 या आकड्यावरती सिंगल डबलला जास्त महत्व दिलं जातोय. या तिसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहता वाडेकरच्या बाजूनं फटका चांगला बॉल चला एक्स्ट्रा कव्हरला मिसफील झाली आहे. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार आला सिद्धूच्या बॅट मध्ये चौकार. या प्रथमेश दादा पाटील तुमचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करू. विक्रांत केडी प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत आणि आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 32 आणि 12 बॉल 9 ची गरज आहे. प्रवीण बडवी या आमच्या मुख्य व्यासपीठावरती कल्पेश बोलवतात. प्रवीण बडवी 12 मध्ये 9 करायच्या समीराला वाईड बॉलला सुरुवात केली समीरनं. 100 स्वरूपाची एक धाव एका धावेच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 33 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढचा बॉल रिव्हर्स फिल्डर लेग टिपला झेल संपला. कपिलचा खेळ. तिसरा विकेट फलंदाज बाद. तेहतीस धावा धावपलकावरती 11 बॉल 8 धावेची गरज आहे. विकेट कीपर बीट झाला. फिल्डर उपस्थित आहेत. या बॉलवरती बिल्टी आहे सिंगलला स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 34 एक बॅटिंग करताना स्कोर कमी उभारला. धावा वाचवायच्या अशा मोमेंटला या मॅच मध्ये सुधारपणा टीमला. विकेट कीपर बीट. पुढचा बॉल आहे षटकातील. फटका चांगला बॉल साला डीप कव्हर पॉइंटला वेगानं सिद्धू पाटीलच्या बॅट बंदाला. हा दर्जेदार चौकार.
बॉल चला बॉल लाईनच्या दिशेनं फिल्डर उपस्थित आहेत लॉंग ऑफला. या बॉलवरती मिळती सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 39 आणि आता विजयासाठी फक्त 2 धावेची गरज आहे. नोमा स्लॅट मध्ये बॉल तुम्ही पाहता फिल्डर. या बॉलवरती 1 धाव. एका धावेच्या बरोबरीनं स्कोर इज लेवल. धावा धावपलकावरती 40 धावा आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. बीट झाली तिथे विकेट किपराने आहे. डायरेक्ट हिट डेंजर एंडला आणि फलंदाज इथे रन आउटच्या स्वरूपात बाद झाला. आणि आता समीकरण तुमच्या समोर आहे. बॉल शिल्लक 6 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. हा बॉल खूप चांगला पडला तर बॉल विकेट कीपरच्या हातात आहे. डॉट बॉल आला. पाच बॉल 1 धावेची गरज आहे. बॉल चालला वेगानं थर्ड बॅनला. चौकारनं सामना जिंकलाय. तुम्ही पाहताय जय जल्लेश्वर वाडेकर सगळ्यांना तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी. हाडला का गावदेवी सुधारपडा झाला चुका नक्की सुधार. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊयात आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवणार आहोत.